मुर्शी जनजाती ही पूर्व आफ्रिकेतील इथिओपिया देशात राहणारी एक आदिवासी जमात आहे। ही जनजाती जगातील सर्वात खतरनाक आदिवासी जनजाती मानली जाते। ही जनजाती ओमो खोऱ्यात राहते आणि तिच्या अनोख्या परंपरा, रूढी तसेच जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे। त्यांच्या जीवनशैलीवर अद्यापही आधुनिकतेचा फारसा परिणाम दिसत नाही। मुर्शी जमात ओमो नदीच्या खोऱ्यात डोंगराळ आणि निसर्गरम्य भागात राहते। हा प्रदेश इथिओपियाच्या दक्षिण पश्चिम भागात आहे। जैवविविधतेने नटलेल्या या भागात मुर्शी जनजातीची लोकसंख्या सुमारे 10,000 ते 12,000 इतकी आहे। ते लहान लहान गटात पसरून राहतात। त्यांच्या वस्त्याला टोसा असं म्हणतात। मुर्शी लोक झोपड्यांमध्ये राहतात। त्यांच्या झोपड्या गवताच्या, लाकडाच्या आणि मातीपासून तयार केलेल्या असतात। त्यांचं मुख्यतः अन्न ज्वार, मका, तांदूळ हे आहे। ते शिकार करून व मासेमारी करूनही आपला आहार भागवतात। मुर्शी जनजाती त्यांच्या अनोख्या शारीरिक अलंकारासाठी ओळखली जाते। विशेषतः महिलांच्या ओठात लिफ्ट प्लेट घालण्यासाठी ओळखली जाते। मुलगी किशोर वयात येताच तिच्या ओठांना छिद्र पाडले जाते आणि त्यात लहान गोलाकार प्लेट घातली जाते आणि या मुलींचे वय जसे जसे वाढते तसे तसे वयानुसार प्लेटची साईज वाढवली जाते। ही प्रथा सौंदर्य, प्रतिष्ठा आणि विवाहासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते। ज्या महिलांच्या ओठात सर्वात मोठी प्लेट आहे ती महिला या जनजातीतील सर्वात सुंदर महिला आहे असं मानलं जातं। मुर्शी पुरुष आणि महिला पारंपरिक पोशाख वापरतात। त्यांच्या जनावरांची कातडी, पानं, फुलं शरीरावरती गुंडाळलेली असतात, तर महिलांच्या अंगावरती रंगीबेरंगी मण्याचे दागिने असतात। या मुर्शी जनजातीचे मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन आहे। आधुनिक जगाशी संपर्क वाढल्यामुळे मुर्शी जमातीत काही प्रमाणात बदल होत आहे। मित्रांनो, ही होती जगातील सर्वात खतरनाक मानली जाणारी मुर्शी ट्राईब। तुम्हाला मुर्शी ट्राईब बद्दलची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।